बस रे हो त्याला माहिती पडते असं ट्रॅव्हल. काही गाडी. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल सुशील कांबळे. तर मित्रांनो, वरनं आता सांगोल्याला आलो आहे बसनं आणि आता बस स्टँडला उतरून तिथनं आलेलो आहे रेल्वे स्टेशनला. तर इथनं पुढं मला जायचं कुर्डुवाडीला आणि कुर्डुवाडीतनं जायचं माडायला. तर मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान होणार आहे, ट्रॅव्हल होणार आहे, रेल्वे रिओ असं समजा. कारण या चॅनलवर मी बाईक आणि कारविषयी माहिती, परत त्यांचा रिओ हा माझा चॅनल आहे. मी व्हिडिओ बनवत असतो कारण की मी कार शोरूमला जॉबला आहे, त्यामुळं मला फुल एक्सपिरियन्स आहे बाईकच्या शोरूमला आणि कार शोरूमला नॉलेज आहे. त्यामुळं मी त्या चॅनलवर माहिती देणार आहे बाईक आणि कारविषयी. तर मित्रांनो, आज मी ट्रॅव्हल करत आहे, तर म्हणलं हा पण व्हिडिओ बनवा आणि शेअर करावं तुमच्यासाठी मित्रांनो. तर आता मी सांगोला रेल्वे स्टेशनला आहे आणि इथनं रेल्वे मला रात्री 6 वाजता आहे कुर्डुवाडीला. तर मी आता थोडं वेळ रेल्वे स्टेशन एक्सप्लोअर करतो तुमच्यासाठी आणि मग तिथनं परत बस स्टँडला जाणार आहे, कारण रेल्वे कॅन्सल झाली माझी. आणि बस स्टँडला जाऊन तिथनं बस पकडून कुर्डुवाडी आणि कुर्डुवाडी ते माडा जाणार आहे. तर व्हिडिओ खूपच छान होणार आहे. तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता मी रेल्वे स्टेशनला आहे सांगोल्याच्या आणि ट्रॅव्हल जर्नी माझं होणार आहे आणि रिओ रेल्वेचा पण करणार आहे. आणि या साईडला प्लॅटफॉर्म बघू शकता, मी प्लॅटफॉर्मवरच आहे सध्याला. आणि आता माझी रेल्वे तर नाही आहे, कॅन्सल झाली. 6 वाजता आहे रात्री. तर ते तेवढा टाईम नाही माझ्याकडं घरी जायसाठी, कारण मला उद्याच्याला पुण्याला जायचं आहे. या महिन्यात माझं खूप ट्रॅव्हल आहे आणि त्यात आता पुढच्या स्पेशल गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. आणि मी थोडंफार रेल्वे स्टेशन एक्सप्लोअर करून बस स्टॉपवर जाणार आहे. तिथनं कुर्डुवाडी बस पकडतो आणि तिकीट किती आहे काय माहीत नाही मला, कारण लेडीजला तर हाफ तिकीट आहे. आता मला किती घेतात काय माहीत. ओके, चला आता जातो इथनं बस स्टँडला आणि तिथनं कुर्डुवाडी. खूपच छान व्हिडिओ होणार आहे. लय मोठी रेल्वे आहे. सांगोला तिथले पुणे. सांगोला रेल्वे स्टेशन. रेल्वे पण गेली आता आणि तो बस स्टँडला, कारण की रात्री 6 वाजता रेल्वे आहे. प्रकारे होतो सांगोला रेल्वे स्टेशन. आणि हे बाहेरचा एंट्रेन्स आहे, ते तिकीट काउंटर आहे. आणि आज 15 ऑगस्ट आहे, स्पेशल इंडिपेंडेंट डेच्या तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो.
चला आता बाहेर निघतो. रेल्वे स्टेशनला जायचं आहे. ऊन तर लय पडले. थँक्यू अँड धन्यवाद. तर मित्रांनो सांगोला रेल्वे स्टेशनमधनं बाहेर निघलेलो आहे गाईज आणि आता बस स्टँडला चाललेलो आहे सांगोल्याच्या. बॅग वगैरे ड्रेसिंग माझं बघू शकता. ट्रॅव्हल जर्नी आणि हे बाहेर गेट आहे. इथलेले धन्यवाद थँक्यू. आणि या बाजूने बस स्टँडला जातो आहे त्यामुळं ह्या साईडनं जाणार आहे आता मी. मित्रांनो खूपच मी स्ट्रगल करतो आहे तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि बाईक आणि कार रिलेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील मित्रांनो. ज्याला शॉप आहे कारचा आणि गाडीचा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघू शकता वॅगनार आणि इथे रिक्षा. आपण वेगवेगळ्या फोर व्हीलर आणि टू व्हीलरचे व्हिडिओ आणि एक्सपेन्सिव्ह लक्झरी कारचे पण व्हिडिओ या चॅनलवर येणार आहे. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. बॅग शॉप लगा पैसे नाही तर बॅग घ्यायची होती मला पुण्याला जायसाठी पण पैसा नाही आला. आणि हे आहे सांगोला रेल्वे स्टेशनचा एरिया आहे आणि पुढं बस स्टँड आहे. बोलले झाले मित्रांनो. आता मला ATM शोधायचं आहे कारण की माझ्याकडं पैशाची तंगी चालू झालेली आहे कारण पैसे सगळे खतम झाले आणि तो गाईज पैशाची तंगी चालू झालेली आहे. आणि आता मी वेन्यू लवकरच रिव्ह्यू येणार आहे वेन्यूचा पण. आणि मित्रांनो आता चाललेलो आहे मी. ATMला माझा कॅश खतम झालेला आहे आणि मी बस स्टँडला पोचलो आहे सांगोल्याच्या. अरे बाबा ये कौन सा स्टेशन है. कोरडवाडी स्टॉप कुठं आहे काय माहिती मला. सांगोल्याच्या बस स्टँडला आहे. इकडे बघू शकता बस. कोरडवाडीला बस कुठे मिळेल कुठे तिकीट किती आहे पंढरपूरला. काही 2 वाजता गाडी आहे मला. आता काय नाही आहे डायरेक्ट आहे आणि पंढरपूरला जावं लागेल. परत पंढरपुरावर जावं लागेल आणि मग कोरडवाडीला. हे आहे सांगोला पंढरपूर इथनं डायरेक्ट पंढरपूर तिथनं कोरडवाडी उतरून 3 बस चालला.
ड्रायव्हर हवे ड्रायव्हर कंडक्टर पाहिजे लय सेवा आहे मला एस केला कंडक्टर जवळ बसलो पहिल्या सीटावर आणि डायरेक्ट समोरचा व्ह्यू येतोय मला पंढरपूर कुठलं गाव आहे लय बिगर झाले का कसलं पब्लिक आहे इकडे एवढंच हो चला इथे थांबू नका मागे चला लवकर चला मागं पुढे थांबू नका मागे चढायला हो बसाय काय झालंय चला लवकर मागे जाम झालं चला पटपट एखाद्या भागात कन्नड बोलतात का सगळे कन्नडच बोलतात कन्नड आणि मराठी हो चला लवकर चला माग हो चला माग जाम लागलं माग आवरा हो चला माग जाम लागलंय तिकीट कमी आहे तिकीट कमी आहे चला म्हटलं जरा पब्लिक मागल्या स्टॉपवरून तिकीट निघाले तिकीट 25 निघाले मागण्याच्या आता फक्त बस सांगा नाक्याला उतरा आता एक लेडीज ₹5 द्या 20 देतो फुल मजा येईल ₹5 द्या नाही आपल्याला काय
पंढरपूर आलं हद्दीत आलोय ना म्हणजे हद्दीत आलोय ना पंढरपूर चौकात. चला सांगोला चौक पंढरपूर आलेला आहे गाईच. हे भाव गर्दी बसमध्ये फुल पब्लिक मित्रांनो यांचं गणिमान वगैरे चला या अलीकडे चला चला हो या अलीकडे अलीकडे आता थांबा थांबा चालेल पटपट हो उठा जरा बाबा उठा पटपट माणसाला आहे काय बोललं चुट आम्ही उठले रस्ता बंद होती इथे बसलो चला उतर नेते काय तुम्हाला सोडतो त्यानंतर मागत अरे कोण राहिले का चला तर पवार बस चला उतरा ना चला लवकर बंद झालं अलीकडे जाता वर काय याला वडा दरवाजा वडा पंढरपुरात बस स्टॉपला जातो. पंढरपूर फायनली अलीकडे लावायचे 25 नंबरला लावायला गाडी. चला उतरा. चला खूपच मोठा एक्सपिरियन्स. सो गाईज फायनली फुल रिव्ह्यू केलेला आहे आणि एक्सपिरियन्स पण आलेला आहे प्रवासचा. लाईव्ह प्रवास केला आहे मी. जर्नी डायरेक्ट सातारा सांगोला टू पंढरपूर आणि पंढरपूर बस स्टँड. चला आता पुढचा प्रवास चालू करतो. फायनली गाईज मी पंढरपुरात पोचलो आणि पंढरपूर बस स्टॉप बघा एकच नंबर. पंढरपूरची वारी दर्शन खूप फेमस आहे. विठ्ठल मंदिर पंढरपुरातलं जागृत देवस्थान आहे. आणि या साईडला बघा बस स्टॉप आहे. आता इथनं कुर्डवाडीला जातो. बस उडकतो आता कुठं लागते ते. पंढरपुरात आहे आता कुर्डवाडी बस उडकतो काही. तर इथनं निघतो पुढचा प्रवास. फुलच रिव्ह्यू चालू आहे माझा बसचा. सगळ्या बसेस आहेत इथं बघू शकता माझं. चारी बाजूने बस स्टॉप आणि मी एकटाच आहे. बॅग आहे माझी आणि अशी ड्रेसिंग आहे.
दिस इज स्टाईल नॉर्मल. प्रत्येक बस आहे ना प्रत्येक प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. झाला का प्रत्येक बस आपापल्या वेळेत निघून जाते पुढच्या प्रवासासाठी आणि इथं पब्लिक आहे सगळे. आणि मी आता माझा स्टॉप हुडकतोय कुठला आहे ते. मला जायचं आहे कुर्डवाडीला कुठं बस लागते इथं जर दौंडलेले आता बघू. तर त्याला कुर्डवाडीला स्टॉप हुडकतो आणि त्या बसमध्ये बसतो मित्रांनो. खूपच ऊन झाले काय नाश्ता केला नाही सगळं पब्लिक माझ्याकडे बघतो मी व्हिडिओ पण आता डेअरिंग सवय झाली मला काय वाटत नाही. आता बघा पब्लिक काही जाता काहीतरी खातो मी नाश्ता करतो जरा भूका लागलेल्या बस. हे अशा प्रकारचं बस स्टॉप आहे खूपच मोठा आहे. नाश्त्यासाठी स्टॉल हुडकतोय मित्रांनो. काय खावं आता फुल गर्दी आहे इकडं आणि बॅग हे लक्ष ठेवावं लागतं. सेफ्टी महत्त्वाची आहे. काय खावं कळा नाही इथं बघा फूड इथं चेक करतो मित्रांनो. फूडचं हॉटेल आहे मस्तपैकी डोसा आहे गुरुकृपा हॉटेल म्हणून आहे. काहीतरी खातो मी चेक करतो काय चेकआउट मारतो आणि मग भेटतो तुम्हाला. आता बस स्टँडच्या बाहेर आलो आहे फक्त इकडं काहीतरी वाज आले व्हिडिओमध्ये तेवढं कॅप्चर व्हावं. खरेदीसाठी असायचं अरे खरं मला शिवदान म्हणजे मला खूपच मानतो. इथं बस स्टॉप आहे आपला. व्हायला फुल गर्दी आता ह्यानंतरच्या गाडीने जाणार. आता नाश्ता करतो भावा काहीतरी पब्लिक और दुसरे आले गर्दी बघा. पब्लिक काही आता जेवण करतो लय भूका लागले. ATMला गेलो ATMमधनं पैसे काढून आले. आता चला नाश्ता करतो. सगळे चहा बी प्यायला लागले. इकडून तिकडून इकडं उगाच ट्रॅव्हल करायला लागतो मी इकडे टाईमपास कारण की आता बस नाही माझी लय टाईम आहे. एक मिनिट त्यामुळं इकडं चालू आहे बसला तर खूपच टाईम आहे. आणि आता काही पंढरपुरातनं बाहेर निघलो आहे म्हणजे बसस्टँडमधनं बाहेर निघलो आहे. आता परत ATMला चाललो आहे. आता ATM अजून क्रॅश काढतो क्रेडिट आणि कॅश काढतो बाहेर. सो काही जाता नाश्ता करतो हॉटेलात आलो आहे आणि पुरी भाजीची ऑर्डर दिली. तो साधेसा सगळा आहे पण आता पुरी भाजी करतो कारण लय भूक लागली. त्याला नाश्ता करतो खायला लय मेनू आहे त्यात पुरी भाजीमध्ये. एकट्या जेव्हा आहे ना लई हिंमत लागते मित्रांनो कारण की आयुष्यात एकट्यालाच प्रवास करायला. एकटं जगायला शिकला ना तुम्ही आयुष्यात काही करू शकतो. त्यामुळं बघा काही एकटा जेव. सो काही फायनली जेवण झालं आणि आता कुर्डवाडी बस पकडतो आणि आता पंढरपुरात आहे. मस्तपैकी जेवण झालं. आता इथनं पुढचा प्रवास आहे कुर्डवाडी.
आता बस बघतो, मागं लय गर्दी होत्या, 2-3 बस होत्या, पण जेवायचं होतं म्हणून गेलो ना. आता निघतो, चला बसची वाट बघत बसतो प्लॅटफॉर्मला. इथं बघा, ही प्लॅटफॉर्म आहे आपला. सो गाईज फायनली कुर्डवाडी गाडी लागली. हो बघा बाहेरचा नजारा, पब्लिक चढते. तो काही आता पंढरपूरवरनं निघलो होतं, शेतपळला चाललो होतं आणि बसचा टायरच फुटला. कसं करायचं, हजार एक नाच दिवस झाला. काय लय वांद झाले, सगळे पब्लिक खाली उतरले. टायरच फुटला. टायर फुटला बच्चा. पॅक खाली घेतो. हां दुसरे नाही ते तर ॲड असते, तिकीट तर ॲड करते. एवढं पब्लिक उतरलंय बसमधनं, टायर पंक्चर झाला. फुल इंटरेस्टिंग ब्लॉग व्हायला लागला. नवीन नवीन काय तर काढायला लागले लाईफमध्ये. पहिली बार झाले की टायर फुटले. बघ बच्चे तिकीट आहे. फायनली गाईज शेटपळ चौकात उतरलोय. टायर पंक्चर झाला बसचा आणि आता इथनं माड्याला जाणार टमटम करून. या साईडला टमटम लागले. थोडंफार काहीतरी लाईटली पाणी वगैरे घेतो थोडं. आणि हा कुर्डवाडी रोड आहे, इकडं माडा रोड आहे आणि ही पूर्ण शेटपळ आहे. या चौकात उतरलोय मी आता. चला इथं आता जातो माड्याला. माडा फायनली गाईज मी घरी पोचलो. 4 ते 5 महिन्यातनं आज मी घरी आलेलो आहे. तर खूप बरं वाटायला, कारण स्वतःचं घर ती स्वतःचं असतं. आणि माझी आजी बघा, तिला बघून खूपच भारी वाटलं आहे की नाही. उपवासाचं तसलं खायला टाईमपास म्हणून आणले मित्रांनो. हीच प्रेम आहे. खास आजीसाठी मी आलो आहे एवढ्या लांबलं. तर मित्रांनो उद्या परवा पुण्याला जाणार आहे परत रिटर्न. आहे तोवर आजीसोबत आपला टाईम स्पेंड करतो. अजय कसं वाटतंय, बरं आहे ना? आहे का? लय दिवसातनं व्हिडिओमध्ये आली. बरं आहे का? म्हणा नमस्कार. बरं आहे, नमस्कार. माझी आजी आहे म्हणून मी आहे भाऊ. चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.